एका गावामध्ये राहणारा एक 60-65 वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती होता. खुर्ची टाकून घराच्या बाहेर बसत होता आणि रस्त्याच्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना एकसारखं बघत होता. तो फक्त एकच दिवस नाही तर वर्षानुवर्ष त्या ठिकाणी खुर्ची टाकून रस्त्याच्या कडेला पाहतच बसलेला होता. आजूबाजूचे लोक विचारायचे, तुम्ही रस्त्याला काय पाहताय, कोणाला पाहताय? तेव्हा तो म्हणायचा की माझी बायको वापस येईल. आता या व्यक्तीचं लग्न झालेलं होतं, पण मात्र लग्नाच्या 6 महिन्यानंतरच त्याची बायको त्याला सोडून गेलेली होती. मग बायको सोडून गेल्यानंतर त्याला स्वतःची सरकारी नोकरी सुद्धा सोडली. एकदम मानसिक तणावामध्ये तो गेला आणि बायकोची वाट पाहत अनेक वर्ष घराबाहेर खुर्ची टाकून बसून राहिला. पण मात्र त्याच्या प्रतीक्षाला अखेर फळ मिळालं आणि 48 वर्षानंतर रुसून गेलेली बायको पुन्हा एकदा वापस आली आणि त्याच्या मनामध्ये एक आनंदाचा बांध फुटला आणि बायकोला पाहून ढसाढसा तो रडू लागला. पण मात्र सोडून गेलेली बायको तीच होती का? त्याची ओळख सुद्धा त्या बायकोनं पटवली. तेव्हा मात्र घरातले सगळे लोक भावनिक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून रडू अश्रू मोठ्या प्रमाणात येऊ लागले. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पटना जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. पटना जिल्ह्यातील बरियापूर नावाचं एक गाव आहे आणि याच गावामध्ये राहणारे ललित मिश्रा नावाचे एक व्यक्ती आहेत. त्यांचं वय जवळपास 60-65च्या जवळपास आहे. आता या ललित मिश्रा यांचं मार्च 1977 मध्ये ललित मिश्रा यांचं निर्मला देवी नावाच्या महिलेसोबत लग्न झालं होतं. मग लग्न झाल्यानंतर दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू होता. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र लग्नाच्या 6 महिन्यानंतरच ती जी बायको आहे ती नवऱ्यांच्या घरच्यावर मोठ्या प्रमाणात रुसली होती आणि ती घर सोडून निघून गेली होती. आता त्या नवऱ्याची ती बायको मोठ्या प्रमाणात प्रिय होती, त्याला ती मोठ्या प्रमाणात आवडत होती आणि बायको अचानक असं न सांगता निघून गेल्यामुळं नवरा मोठ्या प्रमाणात बेचैन झाला होता आणि बायकोचा शोधाशोध करत होता. आता काळ 1977चा असल्यामुळं त्यानं आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या महिलेच्या माहेरी इकडं तिकडं पाहुणे रावळे यांच्याकडे शोधाशोध केली. पण मात्र त्या महिलेचा काहीही पत्ता लागला नाही. मग बायकोचा पत्ता लागत नसल्यामुळं त्यानं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये बायको बेपत्ता झाल्याची तक्रार सुद्धा दिली. पण मात्र त्याचा काहीही तपास लागला नाही. निराश होऊन तो घरी आला. आता घरी आल्यानंतर त्याचं सगळं काही मन त्याच्या बायकोमध्येच लागलेलं होतं. पण मात्र काही केल्या बायकोची त्याला आठवणच येत होती. बायको काही केल्या विसरत नव्हती. म्हणून तो ज्या नोकरीला होता त्या नोकरीला सुद्धा तो जात नव्हता. वेळेवर खाणं पिणं हा सुद्धा करत नव्हता. बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि तो नोकरीला न गेल्यामुळं त्यानं नोकरी सुद्धा सोडून दिली. घरच्यांनी त्याला समजवण्याचे अनेक प्रयत्न केले, समजून सांगितलं ती तुझ्या आयुष्यातून निघून गेली, तुझा साथ सोडून निघून गेली, तू तिची वाट बघत बसू नको, तू आता दुसरं लग्न कर, तुला नोकरी आहे, दुसरी बायको तुला सहजच मिळून जाईल. पण मात्र तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला. त्यानं सांगितलं की त्यानं जिच्यावर प्रेम केलं होतं, जिच्यासोबत लग्न केलं होतं, ती जोपर्यंत वापस येणार नाही तोपर्यंत मी काही लग्न करणार नाही, असं त्यानं सगळ्यांना ठणकावून सांगितलं. बरेच दिवस सगळ्यांनी समजून सांगू दिवसामागं दिवस वर्षामागं वर्ष गेले. त्यांनी कोणाचंही काहीही ऐकलं नाही. बघता बघता त्याच्या बायकोला जाऊन 48 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे एखाद्या माणसाचं जेवढं आयुष्य असतं तेवढं आयुष्य त्या ठिकाणी कमी झालेलं होतं आणि 48 वर्ष निघून गेले होते. 48 वर्षानंतर नेहमीप्रमाणे तो दारामध्ये खुर्ची टाकून बसलेला असतानाच त्याची बायको तिकडून चालत आली आणि त्याच्या जवळ येऊन त्याला बोलू लागली. आता त्यानं तिला बघितल्याबरोबर ओळखलं होतं. पण मात्र त्या ठिकाणी दोघांचं वय सुद्धा बरंच झालं होतं. जवानपणी तशी दिसत होती तशी आता दिसत नव्हती. तो सुद्धा तसा दिसत नव्हता. दोघांमध्ये बराच फरक पडलेला होता. पण मात्र याने जेव्हा विचारलं की तू खरंच निर्मला देवी आहेस का, तेव्हा तिनं सांगितलं की लग्नानंतर तुमचं नाव मी हातावर गोंदलेलं होतं,
ते नाव जेव्हा तिनं त्याला दाखवलं तेव्हा मात्र त्याच्या अश्रूचा बांध फुटला आणि ढासा 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 तो तिच्या गाड्यामध्ये पडून रडत होता. आता तिची ओळख पटल्यानंतर घरचे, नातेवाईक आणि आजूबाजूचे शेजारी पाजारी लोक हे सुद्धा मोठ्या प्रमाणात भावनिक झाले होते आणि त्याचा सुद्धा अश्रू अनावर झाले होते. पण मात्र जेव्हा या महिलेला घरातून निघून जाण्याचं कारण विचारलं तेव्हा तिनं सांगितलं होतं की नवऱ्याच्या माघारी तिच्या सासू सासऱ्यांनी आणि घरच्या लोकांनी तिला मोठ्या प्रमाणात त्रास द्यायला सुरुवात केला होता आणि एवढा त्रास दिला होता की तिला आता या ठिकाणी राहू वाटत नव्हतं. ती घरच्याला नवऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण नवरा तिच्यावर विश्वास ठेवेल का नाही म्हणून तिनं नवऱ्याला प्रकार सांगितला नाही आणि ती सासर सोडून काही दिवस इतर ठिकाणी राहिली आणि मग ती तिच्या माहेरी जाऊन राहू लागली. पण मात्र या ठिकाणी या गावामध्ये येण्या अगोदर ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली होती आणि पोलीस स्टेशनमध्ये ती जिवंत आहे असं सांगून तिनं तेव्हा दिलेली तक्रार मिटवली होती आणि मग ती तिच्या नवऱ्याला ललित मिश्रा यांना भेटायला आलेली होती. सध्या या दोघा जणांची स्टोरी सोशल मीडियावर आणि वर्तमानपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात छापली जाते, व्हायरल होते. त्याच्यामुळं प्रेम करावं तर असं, एकनिष्ठ राहावं तर असं सुद्धा काही जण कमेंटच्या माध्यमातून म्हणतात. पण मात्र ज्या पद्धतीनं ललित मिश्रा यांनी स्वतःच्या बायकोचाच 48 वर्ष वेट केला, वाट पाहिली आणि ते तिच्यासोबत एकनिष्ठ राहिले, दुसरं लग्न सुद्धा केलं नाही. सध्याच्या जगामध्ये, सध्याच्या या युगामध्ये अशा पद्धतीनं कोणी जीवापाड प्रेम एखाद्यावर करू शकतं का? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.